पुन्हा एकदा स्वागत करते आणि आय नो मी खूप दिवसांनी व्हिडिओ शूट करते। खरं तर नवीन जॉब ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्यामध्ये मी गुंतले होते आणि आता मी आली आहे गावी बिकॉज माझा आहे वर्क फ्रॉम होम 2 आठवड्यांसाठी। तर मी आलेली आहे आमच्या जुन्या घराच्या तिकडे म्हणजे धरणाकडे, जे की इकडे खाली तुम्हाला दिसेल, मी तुम्हाला दाखवते नंतर। तर मस्त वाटतं एकदम निसर्गाच्या सानिध्यात फिरायला आणि मी तुम्हाला दाखवेन की धरणावरती मी पहिलाच ब्लॉग धरणाचाच बनवला होता आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला होता। सो मी डिसाईड केलं की मी आता पुन्हा ब्लॉगिंग स्टार्ट करेन आणि त्याच ठिकाणावरून करेन जिथे मी पहिला ब्लॉग केला होता। सो आम्ही आता खाली इव्हिनिंगला फिरायला आलोय, पाऊस पण छान आहे, त्याच्यामुळे आपण चालू करूया आजचा हा ब्लॉग। सो लेट्स गो। तुम्हाला पूर्ण धरणाचं पाणी दिसत असेल, ती आहे तिकडे धरणाची भिंत आणि त्याच्यानंतर इकडे जो उरलेला भाग असतो ज्यांना नद्यांचं पाणी धरणाला जाऊन मिळतं, जिथे नद्यांचं पाणी धरणाला जाऊन मिळतं तिकडे चढणीचे मासे पकडले जातात। ओके, सो आपण बघूया आपल्याला काय बघ। धरणाकडे जाण्यासाठी हा एक रस्ता केलेला आहे, ती ही एक बेस्ट गोष्ट आहे की तुम्ही धरणाकडे मस्तपैकी रोडनी जाऊ शकता। जाऊया आपण बघूया की आपल्याला कुठे पाण्यात वगैरे मजा करता येते का। तर मंडळी, इथून माझं जुनं गाव चालू होतं आणि इकडे तुम्ही बघू शकता घरांचे काही अवशेष सुद्धा आहेत, जसं की तिथे एक समाधी आहे, हे जोता वगैरे आपल्याला दिसतोय आणि त्याचबरोबर हे लाईट्सचे पोल्स वगैरे सुद्धा आहेत जे तुम्ही बघू शकता। आणि तिकडे पार अगदी तिकडेपर्यंत आमची घरं होती आणि आता सुद्धा काही लोकांनी इकडे अशी घरं बांधलेली आहेत ज्यांच्या जमिनी वगैरे होत्या।